नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपली अवस्था बऱ्याच वेळेला तुझं आहे तुझं पाशी अशी आहे. आणि मला खात्री आहे की जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री हा एपिसोड पाहतील तेव्हा त्यांनाही लक्षात येईल की आपण शुगर इंडस्ट्रीकडे, साखर उद्योगाकडे किती दुर्लक्ष केलं. एकच उदाहरण बघा की आपल्या देशामध्ये श्री हर्षवर्धन पाटील यांनी मला ही माहिती दिली. 550 साखर कारखाने आहेत. त्यातले किमान 125 ते 150 साखर कारखाने हे इथेनॉलची निर्मिती करतात. आणि ती किती असावी वार्षिक आपली कॅपॅसिटी? 2000 कोटी लिटर एवढी आपली वार्षिक कॅपॅसिटी आहे. आणि 75,000 कोटी रुपये एवढी गुंतवणूक आहे. ऑब्व्हियसली उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आणि अर्थात गुजरात ह्या 3 राज्यापैकी सर्वाधिक शुगर इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक असलेले राज्य हे महाराष्ट्र आहे. आणि आता जेव्हा पंतप्रधान सलग दुसऱ्या दिवशी असं म्हणतात की तुम्हाला बचत करावी लागेल कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप साऱ्या समस्या निर्माण झाल्यात, तर अशा वेळेला मी जे म्हणालो की तुझं आहे तुझं पाशी, इथे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये. ते कसं उत्तर आहे हे समजून घेण्यासाठी आणि इथेनॉल हा जो मिश्रणाचा भाग आहे, ब्लेंडिंग, त्याच्यात अडचणी काय आहेत, काय करू शकतो, आपली क्षमता किती आहे, तर मी सोलापूर जिल्ह्यात आलो आहे. सचिनजी, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. तर सचिन जाधव यांचा मोहोळ तालुक्यातला तुम्ही? मोहोळ तालुका. मोहोळपासून किती दूर आहे गाव? वाटवडे. 35 किलोमीटर आहे. वटवटे गावाचं नाव. आपल्या कारखान्याचं नाव आहे जकराया शुगर लिमिटेड, वटवटे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर तुम्ही इंटिग्रेशन असलेला प्रकल्प असं म्हणाल? हां, इंटिग्रेटेड प्रोजेक्ट. काय काय इंटिग्रेशन आहे आपल्यामध्ये? आपण ज्यावेळी 2011ला हे युनिट सुरू केलं तेव्हा 2500 TCD शुगर आणि 11 मेगावॉट पॉवर जनरेशन असं सुरू केलं होतं. आणि आज आपल्याकडे 2026ला ज्यावेळी आपण बघतोय 16 सीझन नंतर आम्ही 5000 TCD शुगर, 25 मेगावॉट पॉवर, 2 लाख लिटर इथेनॉल, 20 टन CNG आणि 100 टन पोटॅश रोज आम्ही या क्षमतेचं आता हे युनिट झालेलं आहे. फाईन. सो तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांच्या इतका उत्तम व्यक्ती नाही आहे की ज्याला इंटिग्रेट असल्यामुळं वेगवेगळे प्रकल्प माहिती आहे की अडचणी कुठं आहेत आणि कशातनं काय संधी निर्माण होऊ शकते. तर त्या कुटुंबाची एक सक्सेस स्टोरी तर तुम्ही बघणारच आहात या प्लॅटफॉर्मवरती. पण आत्ताचा विषय आहे तो इथेनॉल. सो आपण किती इथेनॉल करतो तयार? आपण आता दररोज 2 लाख लिटर इथेनॉल तयार करतो. मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही दरवर्षी 4-4.5 कोटी लिटर इथेनॉल या ऑइल कंपन्यांना दिलेलं आहे सातत्यानं. हे वर्ष पहिलंच आहे की ज्यावेळी आम्हाला यावर्षी 38%च अलोकेशन झाल्यामुळे शुगर बेस इथेनॉलला आम्हाला 1,76,00,000 लिटरचंच टेंडर मिळाले. फाईन. एक खाजगी कारखान्यांना केवळ 38% अलोकेशन झाल्यामुळे तुमची क्षमता असून सुद्धा तुम्ही उत्पादन करू शकत नाही. तुमची किती क्षमता होती आणि किती उत्पादन केलं तुम्ही? आता आमची क्षमता साधारण आम्ही 5 कोटी लिटरसाठी टेंडर भरलं होतं, परंतु आम्हाला 1,76,00,000 लिटरच मिळाले. त्यामुळे मग ह्या 5 वर्षामध्ये आम्ही पहिल्यांदाच आमचे इथेनॉल प्रोडक्शन युनिट मागच्या 5 तारखेला बंद केलं. एवढं कमी अलोकेशन व्हायचं कारण काय? भारतातले जे इथेनॉल प्रोडक्शनची जी क्षमता आहे ते मागच्या 2-3 वर्षामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटने एक स्कीम आणली इंटरेस्ट सबमिशनची आणि नवीन इथेनॉल प्रोडक्शन कंपन्यांना खूप बढावा दिला. त्यामध्ये मग शुगर इंडस्ट्रीसोबत ग्रेनची पण एंट्री झाली, ग्रेन इंडस्ट्रीची पण. ॲक्च्युली गडकरी साहेबांनी म्हणजे मका आणि तांदूळ, ब्रोकन राईस. ॲक्च्युली गडकरी साहेबांनी जी ही इथेनॉलची जी योजना आणली होती ती स्पेसिफिकली शुगर इंडस्ट्रीसाठी होती, कारण अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला होता आपल्या देशामध्ये. आणि ती इंटरनॅशनलला आपल्याला विकताना नेहमी त्याला सबसिडी द्यावी लागायची. पर केजी 7 रुपये, 6 रुपये, 10 रुपयापर्यंत सबसिडी दिलेली होती गव्हर्नमेंटनं पूर्वीच्या काळी. तर ती गरज आपल्याला आपल्या देशामध्ये पूर्ण करण्यासाठी, इथेनॉलचं पेट्रोलमध्ये मिक्सिंग करण्यासाठी आणि पेट्रोलचं कन्झम्पशन आपलं इतकं इम्पोर्टेड पेट्रोलवरती आपल्याला करावं लागते, तर त्यामध्ये आपल्याला परकीय चलन वाचण्यासाठी ही स्कीम आणली. आणि आम्हाला पहिली 4-5 वर्ष खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे जितकं टेंडर आम्ही भरायचो तितकं मिळायचं, किंबहुना जास्तीची मागणी होत होती आमच्याकडे ऑइल कंपन्यांकडनं. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटनं हा बढावा दिला त्यावेळी मला वाटते की गव्हर्नमेंटने याच्यामध्ये काय कॅल्क्युलेशन केली असावीत, परंतु कुठंतरी गणित गडबडले साहेब. आणि त्यामुळं आज एवढे मोठे इन्व्हेस्टमेंट करून आज आम्हाला 38% जर आम्ही कॅपॅसिटीनं युनिट चालवायचं म्हटलं तर ज्यावेळी प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बनवून बँकेकडे सबमिट करतो की बाबा हे असं असं चालणार आहे, इतके दिवस 300 दिवस आमची डिस्टिलरी चालणार आहे, आणि तीच जर डिस्टिलरी अचानक 38% म्हणजे साधारण 150-200 दिवसातच बंद करावी लागली, तर हे सगळं अनव्हायबल होतं आहे आता सध्या.
सो राज्याच्या मुख्यमंत्र्यासाठी आणि धोरणकर्त्यासाठी मुद्दा क्रमांक 1, राज्यात कॅपॅसिटी आहे ना हो, प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे, काही वेगळं करायचं नाही. जर तुम्हाला परदेशी चलन वाचवायचं आहे तर इमिडिएटली पहिल्यांदा तर तुम्ही हे खाजगी कारखाने असतील किंवा साखर कारखाने सहकारी क्षेत्रातले त्यांचा कोटा वाढवा ना. काय अडचण काय त्याच्यामध्ये? मला असं वाटतं की एकतर कॉर्पोरेट कुठले या संदर्भामध्ये काही लॉबिंग करतायत का? कारण श्री नितीन गडकरी यांच्या नावाने मधल्या काळात बरंच एक बदनामीचं सत्र झालं. त्यानंतर इथेनॉल हा जे काही तुमचे कॉर्पोरेटर्स आहेत त्याला फार क्षती पोहोचवतो वगैरे असं झालं. हे खरं नाही आहे. कारण मी जेव्हा हे सगळं मी प्राजवरचा एक स्वतंत्र 2 भागाचा तुम्ही एपिसोड बघितला असेल. इथेनॉलमुळं तुमच्या वाहनाचं नुकसान होत नाही, उलट तो फायदाच होतो. आणि म्हणून हे पण समजून घेऊया सचिनजी की आपल्याकडे इथेनॉलचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. कुठले कुठले प्रकार आहेत आपल्याकडे? इथेनॉलचे ॲक्च्युली इंटरनॅशनल लेवलवरती 3 प्रकार आहेत, परंतु भारतामध्ये आपण एकच स्वीकारले, अनहायड्रस अल्कोहोल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण शून्यच म्हणूया. कारण 99.70% आम्हाला मॅन्डेटरी प्युरिटी द्यावी लागते इथेनॉलची आणि ते आम्ही मेंटेन करतो. 99.70 म्हणजे आपलं जे इथेनॉल आहे ते 99.70 इतकं प्युअर आहे. हो, ओके. म्हणजे हे वर्ल्ड वाईड सगळ्यात प्युरेस्ट इथेनॉलचं फॉर्मॅट आहे भारतातलं. हां, कारण जे ब्राझीलमध्ये आहे ते हायड्रस इथेनॉल पण वापरलं जातं साहेब. आता जे आपल्या काही सर्वसामान्य जनतेमध्ये जे काही एक संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातो की इथेनॉलमध्ये पाणी असल्यामुळे कार्बोरेटर खराब होतात किंवा पाण्यामुळे गाड्या खराब होतात वगैरे, हे जे आहे हे खोटं आहे साहेब. सगळं पूर्ण खोटं आहे. कारण ब्राझीलमध्ये हायड्रस अल्कोहोलवर पण चालणाऱ्या गाड्या आहेत आणि 100% इथेनॉल, 85% इथेनॉल, 15% पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या आहेत, 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत. आणि आज नाही आहेत, याला 40 वर्ष झाली साहेब. म्हणजे ही प्रूव्हन टेक्नॉलॉजी, आपण नवीन काहीही करत नाही आहे. हे खरं म्हणजे जर ह्या फ्लेक्स फ्युएलचा जर निर्णय EV बरोबर जर झाला असता मागच्या 5 वर्षापूर्वी, तर कदाचित आज आपले इथेनॉल जे आम्हाला कॅपॅसिटी कमी करण्याची वेळ आली आहे किंवा इम्पोर्ट हे वाढवायचं आहे किंवा आज मोदी साहेबांना आव्हान केले काल त्यांनी की बाबा पेट्रोल डिझेल कमी वापरा, तर कदाचित हा विषय खूप सॉफ्टली हाताळला गेला असता, आपण स्वयंपूर्ण असलो असतो आज इथेनॉलच्या. आणि या संदर्भातली टोयोटाची 100% इथेनॉल बेस्ड असलेली गाडी मी श्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राला दाखवली. एकीकडे टोयोटाचे तंत्रज्ञ आहेत, एकीकडे मी उभा आहे आणि एकीकडे श्री नितीन गडकरी आहेत. तो एपिसोड जरूर काढून पहा. आणि ते जे म्हणाले ते बरोबर आहे की ब्राझीलमध्ये 100% इथेनॉलवरती चालणारी खूप सारी वाहनं आहेत. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे शुगर इंडस्ट्रीकडे बघण्याचा दूषित दृष्टिकोन म्हणा किंवा त्याबद्दल कुठली लॉबी काम करते आहे का ते न पाहिलं गेल्यामुळं असेल, पण ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपल्याकडं आहे, आपण ते करू शकत नाही. आता आपले काही प्रेक्षक आहेत की सामान्यतः त्यांना हे सांगायला लागेल आपल्याला की इथेनॉल बनतं कसं. आता तुमच्याच इंडस्ट्रीत, तुमच्या फॅक्टरीत बनतं कसं? इथेनॉलची सोपी प्रोसेस आहे. याच्यामध्ये बेसिकली जे फीड आहे, म्हणजे ॲग्रो फीड घ्या, जरी ग्रेन घ्या किंवा मोलॅसेस घ्या किंवा ज्यूस घ्या, शुगरपासून बनलेला ज्यूस किंवा मोलॅसेस, तर याच्यामध्ये जे शुगरचं कंटेंट असतं, म्हणजे मोलॅसेसमध्ये जे शुगरचं कंटेंट आहे, तर त्याचं फर्मेंटेशन आपण करतो आणि ते कन्व्हर्टेड इंटू अल्कोहोल. मग त्याला काय करावं लागतं आपल्याला? समजा मोलॅसेस असेल तर मोलॅसेसमध्ये आपण स्टँडर्ड फॉर्मॅट मी सांगतो किंवा मोलॅसेस 1 टन घेतलं तर त्यामध्ये 2 टन पाणी मिसळायचं, ते सोल्युशन तयार करायचं, त्याच्यामध्ये ईस्ट असतं, ते ईस्ट टाकून साधारण ही 48 तासाची प्रक्रिया आहे. ते फर्मेंटेड वॉश तयार होतं, म्हणजे 48 तासामध्ये त्यात असलेली साखर अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होते आणि त्याची टक्केवारी साधारण 10% असते स्टँडर्ड. कधी कधी 11, 12, 13, 14 असते, परंतु स्टँडर्ड आपण 10% पकडूया. आणि ते वॉश जे आहे फर्मेंटेड वॉश, ते आपण डिस्टिलेशन करतो. डिस्टिलेशनला ते गेल्यानंतर तिथे त्याला स्टीम दिली जाते, साधारण 125 ते 140 डिग्री टेम्परेचरची. आणि त्या स्टीमच्या टेम्परेचरनं जो वॉश आहे तो गरम होऊन त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट आणि पाण्याचा बॉइलिंग पॉईंट डिफरन्स असल्यामुळं 78 डिग्रीला अल्कोहोल वेपराईज होतं आणि ते 78 डिग्रीला वेपराईज झालेलं अल्कोहोल आपण सेपरेट करतो, कंडेन्सरमध्ये त्याला कंडेन्स करतो, म्हणजे परत गार पाणी लावून त्या वेपरचं कंडेन्सेशन करतो, लिक्विड करतो, ते झालं अल्कोहोल. आणि त्या अल्कोहोलची जी टक्केवारी आहे ती 96% प्युअर असते. त्याला आपण RS किंवा ENA म्हणतो. म्हणजे RS जे आहे ते रेक्टिफाईड स्पिरिट, त्या RSचं आपण परत जे 4% पाण्याचं प्रमाण त्यामध्ये आहे ते काढण्यासाठी परत आपण डिहायड्रेशन प्लांट असतो.
त्याला PS म्हणजे प्रेशराइज्ड वेपर सिस्टीम म्हणतात. त्या सिस्टीममध्ये ते टाकल्यानंतर त्यातलं जे 4% पाणी आहे ते वेपराईज होतं आणि ते परत सेपरेट केलं जातं आणि जे राहतं ते प्युरेस्ट फॉर्ममधलं 100% इथेनॉल असतं. ओके. हो. मग आता आपल्या कारखान्यात तुम्ही मगाशी म्हणाल त्याप्रमाणे दररोज 2 लाख लिटरची कॅपॅसिटी. हो. राईट. तुमची सुरुवात कशी झाली आणि सुरुवातीपासून ते आत्ता 38%च अलोकेशन होईपर्यंत 4-5 वर्ष काय काय घडत गेलं? खूप स्थित्यंतर झाली. चांगला प्रश्न आहे साहेब तुमचा. कारण 2016ला सेंट्रल गव्हर्नमेंटनं ह्या स्कीमवरती विचार चालू केला इथेनॉलच्या आणि आम्ही पण 2016ला जकराई शुगरनं म्हणजे ENA प्लांट टाकला आम्ही पहिल्यांदा आणि ENA प्लांट ज्यावेळी आम्ही केला तो त्यावेळी सुरुवातीला आम्ही 30,000 लिटर पर डे. ENA म्हणजे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल. ठीक आहे. म्हणजे जे अल्कोहोल आपण पोर्टेबलसाठी जातं म्हणजे IMFL म्हणजे इंडियन मेड फॉरेन लिकर जे असतात ना त्याच्यामध्ये हे मिक्सिंगला जातं. त्यावेळी इथेनॉलचा प्रोग्राम नव्हता. 2014 ते 16च्या दरम्यान त्याच्यावरती विचार चालू होता. म्हणजे ज्यावेळी वाजपेयी सरकार आलं होतं त्यावेळी त्यांनी 4% ब्लेंडिंगचा इथेनॉल प्रोग्राम बनवला. त्यानंतर मध्यंतरीच्या काँग्रेसच्या काळामध्ये ते सगळं गुंडाळून ठेवलं गेलं आणि परत ज्यावेळी 14ला मोदी सरकार आलं त्यावेळी परत त्याच्यावरती काम चालू झालं आणि ते 16ला मूर्त स्वरूपात आलं. मग 16ला आपण युनिट एस्टॅब्लिश केलं. 17ला मोठा दुष्काळ आला त्यामुळे जानेवारी 2018ला कमिशनिंग झालं आमचं आणि तिथून आम्ही इथेनॉल प्रोडक्शन चालू झालं आणि गव्हर्नमेंटचं ॲग्रेशन आणि साखरेचं प्रेशराइज्ड दर हे बघता आम्ही जकराई शुगरचे मॅनेजमेंट म्हणून आम्ही त्याच्यामध्ये फुल फोकस केला आणि त्याच्यावरती आम्ही काम करत असताना इथेनॉल प्रोडक्शनवरच जास्त कसा भर देता येईल आणि 2017-18ला ज्यूस टू इथेनॉलची स्कीम आणली सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. आम्ही इमिजिएटली पार्टिसिपेट झालो. 2019ला आम्ही ज्यूसपासून इथेनॉल बनवलं आणि तिथून आमची सुरुवात झाली. मग आम्ही डायरेक्टली 30 स्केलवरनं डायरेक्ट 200 स्केललाच गेलो कारण इथेनॉलची वाढती डिमांड आणि कन्झम्पशन याचा विचार करता आम्हाला असं वाटलं की बाबा आता याच्यामध्ये पोटेन्शियल आपण याच्यामध्ये एक्सपांड केलं पाहिजे. ठीक आहे. मग पहिला जे तुमचं टेंडर गेलं कंपनीकडं ते काय दराने गेलं आणि आता दर काय देते कंपनी आपल्या? पहिलं दर आमचा साधारण साहेब 46 रुपये होता आणि आज बी हेवीचा दर साधारण मला वाटतं 60 रुपयाच्या आसपास आहे. तुम्ही जे इथेनॉल बनवता ते भारतीय कंपन्यांना 60 रुपये दराने देतात. राईट. आता इथेच मला प्रश्न जो मुद्दा क्रमांक 2 मुख्यमंत्र्यांसाठी, आपण बाहेरनं जे काही क्रूड ऑइल आणतो आणि ते रिफाईन करतो ते रिफाईन करण्याचा खर्च आणि आता तर $100 पेक्षा जास्त $104 प्रति पिंप असा दर झालेला आहे. हे पुन्हा तेच तुमच्या जवळ आहे ना की तुमच्या जवळ आहे. तुम्ही फक्त पॉलिसीमध्ये योग्य ते बदल घडवून आणायचे आणि हे फक्त मुख्यमंत्रीच करू शकतात कारण महाराष्ट्रातल्या ह्या शुगर इंडस्ट्रीबद्दल त्यांना इथे इतकी तज्ज्ञ माणसं आहेत. 5-10 लोक जरी ते घेऊन श्री अमित शहा यांच्याकडे गेले किंवा हरदीप सिंग पुरी यांच्याकडे गेले तर तात्काळ करण्यासारखी बाब ही आहे की तुम्हाला ह्या इथेनॉल इंडस्ट्रीच्या माध्यमातून काय आपलं परदेशी चलन वाचवता येऊ शकतं ते सांगता येईल. पण मी हा शब्द वापरला की तात्काळ करण्यासारखी गोष्ट काय? तात्काळ आता राहुल साहेब 2च गोष्टी आपण करू शकतो. इमिजिएटली करू शकतो कारण आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये इथेनॉलची डिमांड खूप चांगली आहे आणि आपलं जे लोकेशन आहे भारताचं तर ते लोकेशन असं आहे की आपण साऊथ ईस्ट एशियन कंट्री ज्या आहेत आपल्या बाजूच्या त्यांना आपण इमिजिएटली इथेनॉल एक्सपोर्ट करू शकतो आणि आज तिथली एक्सपोर्टची जी डिमांड आहे ती बघता इंटरनॅशनल मार्केटचे रेट बघता साधारण $870 रेट आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि आज 95 रुपयाचं आपलं रुपयाची व्हॅल्यू बघता त्यामध्ये मला असं वाटतं की आपण इमिजिएटली एक्सपोर्ट ओपन करू शकतो इथेनॉलचं. मग आयदर ते डायरेक्ट आमच्यासारख्या इंडस्ट्रीला करायला द्या किंवा आपल्या ज्या ऑइल कंपन्या आहेत ज्या आमच्याकडनं इथेनॉल प्रोक्यूर करतायत त्यांनी जरी स्वतः एक्सपोर्ट केलं त्यांच्या चॅनलमधून कारण ते सोपं कसं जाईल की यांचं ऑलरेडी डिझेल पेट्रोलची जी सप्लाय चेन आहे किंवा त्यांचे बायर आहेत किंवा मे बी त्यांना ब्लेंडेड पेट्रोल सुद्धा देता येईल. वा. हां म्हणजे आहे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आपल्याला वापरता येईल. फक्त ह्याने ऑर्डर द्यायची ऑइल कंपन्यांना की बाबा तुम्ही नवीन टेंडर फ्लोट करा नवीन प्रोक्युरमेंट घ्या आणि ते इथेनॉल तुम्ही एक्सपोर्ट करा इमिजिएटली. म्हणजे जर समजा आज आपण आपलं ब्लेंडिंग 20% पासून 25% पण वाढवू शकतो. पण हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो की ते तर ठीक आहे एक्सपोर्ट वगैरे करू आपण पण समजा 20%वरून 25% पर्यंत ब्लेंडिंग केलं तर होऊ शकतंय त्याच्यामध्ये असा काही मेजर इश्यू टेक्निकली नाही आहे. परंतु आता सगळ्या आपल्या जे काही ब्युरोक्रॅट्स आहेत किंवा टेक्निकल लोक बसलेले आहेत देशाचा निर्णय आहे तर तो निर्णय घेत असताना त्याने जर फास्ट ह्याच्यावरती जर ॲक्शन घेतली तर 25% होण्यामध्ये काही अडचण नाही. तो तर निर्णय आपण घ्यावाच. परंतु ते सोडून सुद्धा कारण साहेब
1800 कोटी लिटरचे टेंडर आम्ही लोकांनी सगळ्यांनी भरले, आम्हाला मिळले 1100. आणि मग इथं गॅप खूप मोठा आहे, आमच्याकडे खूप स्टॉक शिल्लक आहे. शिल्लक आहे. 5% जरी वाढवलं तरी फक्त मोजून 200 कोटी लिटर वाढेल त्यामध्ये आणखी ॲडिशनल, किंवा 400 साधारण आता 4×5 म्हणजे साधारण एक 400 केल वाढेल, पण 300 केल अजून राहते ना, 300-400. मग त्यासाठी तुम्ही म्हणता की त्यासाठी मी export म्हणतो करा. एक्सपोर्ट करा. हा मुद्दा क्रमांक 3. पण आता एक आहे की तुमचा हंगाम संपलेला आहे, बरोबर. तुमच्याकडे आत्ता ऑप्शन्स आहेत का की तुम्ही कपॅसिटी वाढवू शकता? फक्त जकेरिया संदर्भात तुमच्याच फॅक्टरी संदर्भात बोलतोय असं नव्हे. ऑल ओव्हर इंडस्ट्रीबद्दल बोलायचं गेलं तर आज बऱ्याचशा इंडस्ट्रीकडे अजून मोलॅसिस शिल्लक आहे राहुल साहेब. आणि ग्रेनकडे तर ग्रेन प्रोक्युरमेंट तर कंटिन्यूस चालूच असते, कारण जे मका आणि ब्रोकन राईस आहे ते तर काय आपल्या नॅशनल लेवलवरती त्यांनाही बेनिफिट त्याही शेतकऱ्यांना होईल. आज जे मक्याचे दर 1800-1700 रुपयेवर येऊन थांबलेले आहेत, तर ते मागच्या गेल्या वर्षी ते 2400 रुपयाला गेले होते, आणि त्याचा बेनिफिट डायरेक्ट शेतकऱ्यांनाच होणार आहे ना. ओके, तर तुम्ही म्हणता की आपल्याकडे प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे, मका आहे आपल्याकडे आता. आता काय म्हणजे याच्यात काय बोललं पाहिजे मला कळत नाही, की काय अभ्यास कमी आहे, की कुठली लॉबी काम करते आहे, किंवा शुगर इंडस्ट्रीबद्दल बघण्याचा एकूणच दृष्टिकोन नकारात्मक आहे. पण आता हे तो तुम्ही सांगितलं करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, ह्या 4 गोष्टी. पण आता ह्यांना आलेला अनुभव तुम्ही आहे का? तुम्ही मगाशीपासून सांगताय की आम्हाला फक्त 38% अलोकेशन मिळालं, फक्त 38. हे नेमकं घडलं काय नेमकं? म्हणजे अलोकेशनची प्रोसेस काय होती? कंपनीने तुम्हाला एवढं कमी अलोकेशन द्यायचं कारण काय? नाही, कंपन्यांनी अलोकेशन कमी दिले असं म्हणता येणार नाही साहेब. कारण गेल्या वर्षी 960 कोटी लिटरचं कन्झम्पशन झाले, यावर्षी त्यांनी 70 कोटी लिटरची रिक्वायरमेंट नोंदवली आहे. त्यांना जेवढं लागतंय 20% तेवढं त्यांनी घेतलेलं आहे. आपल्याला आता त्याच्या पुढचा जो टप्पा करायला हवा होता, गडकरी साहेब म्हणत होते की 25% नेऊया आपण, परंतु आता आम्हाला ॲज अ इंडस्ट्री म्हणून आम्हाला समजत नाही हे कशात थांबले. आणि हे जर 25% नेलं तर मग ज्या वाढीव कॅपॅसिटी होत्या तर त्या युटिलाइज झाल्या असत्या. किंवा एक्सपोर्टचं मी म्हणतोय, आज डिनेचरंट इथेनॉल एक्सपोर्ट का बंद आहे ह्याचं उत्तरच आम्हाला मिळत नाही आहे. पण तुम्ही हे प्रश्न कोणाला विचारले नाहीत? आमच्या इस्मा विस्मा ज्या आहेत संस्था त्या प्रयत्न करतायत वरच्या लोकांशी बोलण्यासाठी. तसं ॲज अ इंडस्ट्री म्हणून इंडिव्हिज्युअली मी काय त्याच्यामध्ये हे म्हणजे सहभाग मी नाही म्हणा, किंवा आम्ही छोटे असल्यामुळं आम्हाला तेवढं काय आज तुमच्या माध्यमातून मला हा विषय मांडण्याची. अनफॉर्च्युनेटली काय झालं की त्यांचा जो मुख्य प्रोडक्ट होता तो इथेनॉल झाला होता, पण आता तो पुन्हा बदलून त्यांना साखरेवरती यावं लागले. साखरेमध्ये पण इतके रिस्ट्रिक्शन्स आहेत. एकतर मुळात साखरेचं कन्झम्पशन फार कमी झालं, इंडस्ट्रियल पण कन्झम्पशन कमी आहे, डोमेस्टिक कन्झम्पशन पण कमी आहे. केंद्र सरकारनेच ठरवून दिलं की एवढ्या कोट्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. दर 35-36 रुपयावर ते अडकून ठेवलेले आहेत. आणि एंड ऑफ द डे जसे ते खाजगी साखर कारखानदार आहेत तसे सहकार साखर कारखानदार आणि त्यातला जो मूळ उत्पादक आहे शेतकरी, त्याला तरी कुठे फायदा मिळतो आहे? कारण तुम्ही इतके रिस्ट्रिक्शन्स घालून, मला तर हे कळत नाही की 50 रुपये किलोनी साखर खायला काय हरकत आहे. आता तुम्ही म्हणाल की ते त्या फ्रान्सच्या राज्यकर्त्यासारखं झालं की तुम्हाला हे परवडत, पण ही वस्तुस्थिती आहे की ते जे गणिती आहे ते जुळत नाही. मी कमीत कमी 6 एपिसोड्स याच्यावरती केले, ते सगळे तुम्ही काढून पहा. आणि अनफॉर्च्युनेटली एक अनुभव त्यांचा तुम्ही ऐका, कारण मला ते हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्ही हे टँकर भरताय ते भरल्यानंतरची प्रक्रिया काय, म्हणजे कुठून कुठं कुणाला नेऊन ते डिपॉझिट करायचं आहे? नाही, आता त्यामध्ये थोडंसं टेक्निकॅलिटी आहे की बाबा आपण इकडून टँकर भरल्यानंतर एकदा तुम्ही तुमच्या खाजगी कारखान्यात टँकर भरलं, प्रोसेस काय सुरू होते? टँकर नाही, त्याला कसं असते, समजा आता आम्हाला टेंडर क्वार्टरली टेंडर येतात. मग त्या क्वार्टरमध्ये समजा आम्हाला बेंगलोर डेपोला आम्हाला साधारण 1 महिन्यामध्ये 20 टँकर द्यायचे आहेत असं ते सांगतात आम्हाला. आणि ते डेट देतात आम्हाला, 1 तारखेला, 3 तारखेला, 5 तारखेला, अशा त्यांच्या डेटचे इंडेंट येतात आम्हाला. त्या इंडेंटप्रमाणे आम्ही टँकर भरतो. मग काय होतं की कधी कधी टँकर भरला इथून आणि तिकडे त्या डेटला गेला तरी पण तिथं काही कंडिशन, त्यांच्या काय अनअवॉइडेबल कंडिशन तयार होत असतील की जेणेकरून ते इथेनॉलचं कन्झम्पशन होत नाही किंवा ते ब्लेंडिंग त्या स्पीडनं होत नाही, त्यामुळे वेटिंग होतं. किती दिवसाची? 15 दिवस, 20 दिवस. तुमचा इथून पाठवलेला कोचीचा टँकर 15 दिवस थांबला, तिथं जाऊन थांबतो की. का मग तुमचं ते जो तिथं तेवढा दिवस थांबण्याचा भाडं आहे, परत आमचं इथेनॉल आहे ते म्हणजे फ्युएल असल्यामुळे ते वेपराईज होतं, क्वांटिटी कमी होते. किती लॉस होतो पर्सेंटमध्ये? 1% खूप कमी होतो तो, तसा 0.5% वगैरे किंवा 1% पर्यंत होतो. परंतु ते तसं
रिस्की पण आहे टँकर असा रोडवर उभा करणं 10-20 दिवस. आणि परत ते जो टँकर मालक आहे किंवा आम्ही आहोत आम्हाला पण ते कॉस्टलीवर होऊन जातं ना. म्हणजे एकतर भाडं पोच करा आणि विशेष कसं आहे की या ऑइल कंपन्यांची जी भाडे आहेत ती प्रॅक्टिकल भाड्यापेक्षा परत कमी आहेत थोडीशी. ओके. म्हणजे आता हे जे 60 रुपये 66 पैसे जर त्याने आम्हाला दर दिला तर एक 5-50 पैसे आमच्या खिशातनं भाडं आम्हाला घालावं लागते तर तो टँकरवाला तयार होतो आमच्याकडनं भरून तिकडे जायला. ही एक थोडी प्रॅक्टिकल अडचण आहे. राईट. परंतु ती सिच्युएशन कशी असते की डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत राहते. मार्चपासून मग काय होते की बऱ्याचशा ज्या आपल्या शुगर इंडस्ट्री ज्या इथेनॉल करणाऱ्या ज्या सिजनल इंडस्ट्रीज आहेत त्या बंद व्हायला लागल्या की त्यांचे सप्लायज कमी कमी होतात. मग आता तशी सिच्युएशन नाही आहे या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये. फाईन. आता गेला की टँकर इमिडिएटली डेट प्रमाण खाली होतं. राईट. सो आता सेकंड पार्ट तुम्ही सचिन जाधव यांच्याबरोबर बघणार आहात, कारण मला असं लक्षात आलं की इथेनॉलचं प्रोडक्शन कोणत्याही साखर कारखान्याला सद्यस्थितीमध्ये परवडत नाही वेगवेगळ्या कारणामुळे. परवडणारा पण भाग आहे आणि तो आहे गॅस निर्मितीचा. सो तो जो गॅस तयार होतो आहे तो त्यांच्याकडून आपण समजून घेऊ. मी ते आधी काय म्हणालो होतं की तुझं आहे तुझं पाशी. मला असं वाटतं की तातडीनं ह्या सगळ्या इंडस्ट्रीच्या मंडळींना बरोबर घेऊन बसायला पाहिजे, जे कोणी यातले धोरण करत आहेत. मुख्यमंत्री असतील, ते हरदीप सिंग पुरी असतील, गृहमंत्री असतील, आणि इथे आपण काय सोल्युशन देऊ शकतो ते बघायला पाहिजे. आहे ना आपल्याकडे हे सगळं. पुढच्या भागात पण भेटूया. चला चला सचिनजी, थँक्यू.